खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम जमिनी वर्ग 1 होणार. मंत्रिमंडळ बैठकीत देवस्थानच्या जमिनींबाबत मोठा निर्णय. लाखो लोकांना होणार लाभ. दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम राज्य सल्लागार मंडळ बैठकीत निर्णय. राज्यातील 6000 किलोमीटरच्या रस्त्यांचं डांबरीकरण नव्हे तर कॉन्क्रिटीकरण करणार. 37,000 कोटींच्या सुधारित निधीला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता. राज्यातल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी आता 5 वर्ष. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देणार. त्यासाठी 149 कोटींची मान्यता. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करणार. मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय. शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथिल. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. विविध लोकप्रतिनिधी तसंच वस्त्रोद्योग संघटना आणि यंत्रमाग घटकांनाही अट रद्द करण्याबाबत दिलं होतं त्यांनी निवेदन. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कर्जासाठी KFW कंपनीशी स्थिर व्याजदराने करार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. राज्य सरकार मुंबईमध्ये उभारणार भव्यदिव्य अहिल्या भवन. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. मानखुर्दमधील बालकल्याण विभागाच्या जागेवर उभारणार अहिल्या भवन. जुन्या सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात पुन्हा एकदा संपाचं हत्यार. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा 29 ऑगस्टपासून संपाचा इशारा. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यभरात निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू. सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदार संघटनेचं काम बंद आंदोलन. अंधेरीमध्ये अधिकाऱ्यांच्या दालनात कंत्राटदारांचं आंदोलन. 400 पेक्षा अधिक कंत्राटदारांचा आंदोलनामध्ये सहभाग. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महापालिका ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिरंगा रॅली. तर दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीमध्ये कमला नेहरू उद्यानापासून रॅलीचं आयोजन. प्रशासनासोबत अनेकदा बैठक घेऊनही गणेश मंडळाच्या समस्या जैसे थे. त्यामुळे मुंबईतल्या गणेशोत्सव समन्वय समिती पालिकेवर नाराज. महापालिका आणि पोलीस आयुक्तांनी लक्ष घालण्याची केली मागणी. चंद्रपुरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक. अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू तर 1 गंभीर जखमी. गडचांदूर भोयगाव चंद्रपूर मार्गावरची घटना. सांगलीमध्ये स्कूल बसची विठ्ठलवाडी रेल्वे गेटला जोरदार धडक. बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं अनर्थ टळला. पलूस आमणापूर मार्गावरची घटना. विधान परिषदेतल्या उपसभापती नीलम गोऱ्हेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. 2 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. नीलम गोऱ्हे शिंदे सरकारमधील पहिल्या कॅबिनेट मंत्री. राज्यातली विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता. आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता. खात्रीलायक सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उतरणार मैदानात. RSSचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमयेंकडे संघ आणि भाजपमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी. कुर्ला विधानसभेत ठाकरे गटातली धुसफूस उघड. नाराज पदाधिकाऱ्यांना डावलत ठाकरे गटाकडून कुर्ल्यामध्ये नव्या नियुक्त्या करताना विश्वासात घेतलं नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. बळीराज सेना रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजाला एकत्र करत विधानसभा लढवण्याची शक्यता. त्यामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता लवकर सोडवा. शिवसेना नेते गोपीकिशन बाजोरी यांची हायकोर्टाला विनंती. उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख जाहीर. आता 20 ऑगस्टला सुनावणी होणार. ठाकरे गटाकडून 2 दिवसीय शिवसर्वेक्षण अभियान. सध्याची ताकद, इच्छुक उमेदवार आणि क्षमता यावर अहवाल मागवला. काँग्रेसच्या न्याय यात्रेला मुंबई भाजपचं जवाब दो यात्रेतनं उत्तर. 51 मुद्द्यांवरून मुंबई भाजप काँग्रेसला उत्तर विचारणार. लव्ह जिहाद, लँड जिहाद, संविधान, गिरणी कामगार यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश.
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 17 ऑगस्टला दिल्लीत बैठक. सर्व प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्री बैठकीला उपस्थित राहणार. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची मागणी. शरद पवार युगेंद्र पवारांनाच उमेदवारी देतील, कार्यकर्त्यांना अपेक्षा. बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती. राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं, मात्र लोकसभेला माझ्याकडनं चूक झाली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांची जाहीर कबुली. अजितदादांचं स्टेटमेंट ऐकलं नसल्याचं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर रामकृष्ण हरी म्हणत अजित पवारांबाबतच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. घडून गेलेली चूक मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. अजितदादांनी यापूर्वीही प्रामाणिकपणाने चुका कबूल केल्या आहेत. अमोल मिटकरींचं वक्तव्य. नाशिकमध्ये रॅली दरम्यान मनोज जरांगेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक गजू घोडके यांनी दाखवले काळे झेंडे. काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या ताब्यात. 13 जून ते 13 ऑगस्ट 2 महिने सरकारला दिले. या काळात काहीही हालचाल नाही. त्यांना आरक्षण द्यायचं नाही. आता भाजपचे लोक देऊ दे किंवा भाजपचे लोक देऊ देत नाहीत. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. छगन भुजबळांसारखे नेते मराठा आरक्षणाच्या आड येत असतील तर त्यांना पाडा. नाशिकमधल्या भाषणात जरांगेंचं वक्तव्य. अहमदनगरमध्ये जरांगेंच्या शांतता रॅली दरम्यान चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. 14 आरोपींकडून 6,50,000चा मुद्देमाल जप्त. मनोज जरांगेंच्या सभेदरम्यान एका मराठा बांधवाची प्रकृती खालावली. जरांगेंसोबत असलेल्या डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू. जळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात. पोलिसांची 4 वाहनं एकमेकांवर आदळली. जळगाव विमानतळावरनं मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना अपघात. पुण्यातल्या भूसंपादन केसच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकारला सुनावलं. याचिकाकर्त्याला मोबदला द्या. तुमच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांशी बोलायला सांगा, नाहीतर लाडकी बहीणसारख्या योजना आम्ही थांबवू. कोर्टाचा परखड इशारा. लाडकी बहीणबाबत बोलताना अपप्रचार होईल असं विधान करू नका. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना. रवी राणांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. 1,500 रुपये म्हणजे सरकारची भाऊबीज. भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही. रवी राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल, मात्र महायुती सरकार आल्यास योजनेचे पैसे 3,000 रुपये करा अशी आम्ही विनंती करू. माझ्या वाक्याचा विरोधकांनी विपर्यास केलाय. रवी राणांचं स्पष्टीकरण. जळगावात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन. ठाण्यामधली मुख्य बाजारपेठ राख्यांनी सजली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो असलेल्या राखीने सर्वांचंच लक्ष वेधलं. नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांची तब्येत खालावली. श्वास घेताना त्रास. बीपी देखील खालावले. उपचार सुरू. INS विक्रांत बचाव मदत निधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टाने फेटाळला. सोमय्या यांच्यासह मुंबई पोलिसांनाही झटका. आमदार समाधान आवताडे यांच्याकडनं पंढरपूर बसस्थानकाची पाहणी. अस्वच्छतेबाबत आवताडेंकडनं अधिकाऱ्यांची कानउघडणी, तर भाविकांशी साधला संवाद. मुंबईमध्ये रमेश शिंदेंनी मुलगा धनराज शिंदेसह घेतली शरद पवारांची भेट. रमेश शिंदे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंचे बंधू. रमेश शिंदेंकडून धनराज शिंदेंना विधानसभेचं तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न. कल्याणमध्ये मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी आईकडनं चोरी. लोकलमधील महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.